की विद्यापीठामध्ये गांजा सापडतो आणि कुणाला कळतच नाही, तर याची जबाबदारी कोणाची? जर ती वेगळी चौकशी होणार नसेल तर आम्हाला येत्या अधिवेशनामध्ये त्यावर चर्चा घडवून आणावी लागेल। तर इथे विद्यापीठामध्ये अशी यंत्रणा असली पाहिजे, विद्यापीठाने ती पारदर्शकता ठेवायला हवी। आमची हीच मागणी होती की उद्यापर्यंत हा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जर हा गुन्हा दाखल नाही झाला तर तुम्ही कोणाला पाठीशी घालताय? या खुर्चीवर कोण बसतंय ह्याच्यापेक्षा खुर्चीचं काम सुरळीतपणे कोण कायदेशीर करतं ह्याला महत्त्व आहे। भारतीय जनता पार्टीची सिस्टीम घुसून याच्यामध्ये ज्या पद्धतीने हा रक्त नमुन्यामध्ये फेरफार झाला म्हणून सगळं प्रकरण पुढे आलं आणि डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर हरनोळ यांची अटक झाली। खरं तर ती अटक आपण 8 महिन्यापूर्वी मागितलेली होती, ती आता अटक झाली। की विद्यापीठामध्ये गांजा सापडतो आणि कुणाला कळतच नाही, तर याची जबाबदारी कोणाची? जर ती वेगळी चौकशी होणार नसेल तर आम्हाला येत्या अधिवेशनामध्ये त्यावर चर्चा घडवून आणावी लागेल। तर इथे विद्यापीठामध्ये अशी यंत्रणा असली पाहिजे